नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, क्वाड्रॅटिक इक्वेशन्स या चॅप्टरमधील आज आपल्याला या व्हिडिओमध्ये प्रॅक्टिस सेट 2.5 सॉल्व करायचा आहे। पहिला प्रश्न येथे आपल्याला ॲक्टिव्हिटी पूर्ण करायची आहे। नेचर ऑफ रूट्स पहा, नेचर ऑफ रूट्स काय येतील ते आपल्याला लिहायचं आहे। b² - 4ac ची एक व्हॅल्यू आपल्याला प्लसमध्ये दिलेली आहे म्हणजे ग्रेटर दॅन 0 आणि एक व्हॅल्यू आपल्याला निगेटिव्ह आहे म्हणजे लेस दॅन 0 आहे। क्वाड्रॅटिक इक्वेशनचा जनरल फॉर्म हा दिलेला आहे। कोणतेही क्वाड्रॅटिक इक्वेशन असेल, जर आपल्याला नेचर ऑफ रूट्स फाइंड आउट करायचे असेल तर b² - 4ac ही व्हॅल्यू जर 0 असेल तर नेचर ऑफ रूट्स म्हणजे येणारे रूट्स म्हणजे एक्सच्या व्हॅल्यू कशा असतील, ते रूट रियल नंबर असतील, रियल अँड इक्वल, आणि ते दोन्ही रूट कसे असतील, इक्वल असतील, रियल अँड इक्वल। नेचर ऑफ रूट्स याप्रमाणे असेल। जर b² - 4ac ही व्हॅल्यू 0 असेल तर समजा b² - 4ac ही व्हॅल्यू ग्रेटर दॅन 0 आहे म्हणजे काय, पॉझिटिव्ह आहे। पहा येथे पॉझिटिव्ह आहे, बरोबर आहे, ग्रेटर दॅन 0 नंबर आहे हा म्हणजे पॉझिटिव्ह असेल तर रूट हे आपले रियलच येतील अँड परंतु अनइक्वल येतील, रियल अँड अनइक्वल। पहा b² - 4ac ही व्हॅल्यू आता लेस असेल, 0पेक्षा लेस आहे म्हणजे कशी आहे, निगेटिव्ह आहे, बरोबर आहे। पहा ही व्हॅल्यू निगेटिव्ह आहे, आता येथे निगेटिव्ह व्हॅल्यू आहे। पहा ही व्हॅल्यू निगेटिव्ह आहे। पहा निगेटिव्ह व्हॅल्यू असेल तर काय येईल, नॉट रियल नंबर म्हणजे नॉट रियल। पहा नेचर ऑफ रूट्स फाइंड आउट करण्यासाठी आपल्याला b² - 4ac ची व्हॅल्यू फाइंड आउट करावी लागते। जर ती व्हॅल्यू एकतर 0 असेल किंवा 0पेक्षा ग्रेटर असेल किंवा 0पेक्षा लेस असेल। आता ही व्हॅल्यू 0पेक्षा ग्रेटर आहे, ही व्हॅल्यू 0पेक्षा लेस आहे। जर कदाचित 0 असेल तर रियल अँड इक्वल, तर येणारे दोन्ही रूट कसे असतील, रियल अँड इक्वल असतील म्हणजे रियल नंबर असतील आणि ते दोन्ही रूट सारखेच असतील। जर पॉझिटिव्ह असेल म्हणजे ग्रेटर दॅन 0 असेल तर येणारे रूट्स कसे असतील, रियल अँड अनइक्वल असतील, रियल नंबर असतील परंतु अनइक्वल म्हणजे त्या दोन्ही एक्सच्या व्हॅल्यू कशा असतील, इक्वल नसतील, अनइक्वल असतील। जर b² - 4ac ही व्हॅल्यू लेस दॅन 0 असेल म्हणजे निगेटिव्ह असेल, येथे निगेटिव्ह आहे तर नॉट रियल। याप्रमाणे आपल्याला नेचर ऑफ रूट्स लिहायचे आहेत। b² - 4ac ही व्हॅल्यू आपल्याला 5 दिलेली आहे म्हणजे पॉझिटिव्ह आहे। पॉझिटिव्ह असेल तर आपण काय लिहिणार, रियल अँड अनइक्वल म्हणजे हे रूट्स कसे आहेत, रियल अँड अनइक्वल, रियल अँड अनइक्वल असं लिहिणार आपण येथे, अनइक्वल। पहा ही व्हॅल्यू कशी आहे, निगेटिव्ह आहे, बरोबर आहे, निगेटिव्ह आहे म्हणजे काय, लेस दॅन 0 आहे। लेस दॅन 0 असेल तर काय लिहिणार आपण, नॉट रियल, नॉट रियल, नॉट रियल। पहा नेचर ऑफ रूट्स लिहिण्यासाठी लक्षात ठेवायचं, 0 जर व्हॅल्यू असेल तर रियल अँड इक्वल लिहायचं आहे आपल्याला। म्हणजे पॉझिटिव्ह नंबर असेल तर आपल्याला रियल अँड अनइक्वल लिहायचं आहे। दोन्हीमध्ये पण रियल आहेत परंतु येथे इक्वल आणि येथे अनइक्वल आहे। जर निगेटिव्ह नंबर असेल तर फक्त नॉट रियल एवढं आपल्याला लिहायचं आहे। पुढचा प्रश्न पाहू। दुसरी ॲक्टिव्हिटी, येथे आपल्याला क्वाड्रॅटिक इक्वेशन लिहायचं आहे। आपल्याला माहिती काय दिलेली आहे, सम ऑफ रूट्स म्हणजे दोन जे रूट आहेत ह्या क्वाड्रॅटिक इक्वेशनचे त्यांचे सम, त्यांची ॲडिशन -7 आहे। समजा अल्फा प्लस बीटा, ते दोन रूट कोणते आहेत, एक अल्फा आहे आणि दुसरा बीटा आहे म्हणजे त्या क्वाड्रॅटिक इक्वेशनच्या दोन रूट्सची ॲडिशन म्हणजे अल्फा प्लस बीटा इक्वल टू -7 आहे, बरोबर आहे। आणि प्रोडक्ट ऑफ रूट्स म्हणजे ते दोन रूट त्यांचा प्रोडक्ट अल्फा इंटू बीटा हा किती आहे, 5 आहे आणि ही ॲडिशन -7 आहे। तर आपल्याला क्वाड्रॅटिक इक्वेशन फाइंड आउट करायचं आहे। पहा सम ऑफ रूट्स माहीत असेल आणि प्रोडक्ट ऑफ रूट्स माहीत असेल तर आपल्याला क्वाड्रॅटिक इक्वेशन तयार करता येते। पहा x² - x² सम ऑफ रूट्स इंटू x, सम ऑफ रूट्स इंटू x, येथे प्लस आणि प्रोडक्ट ऑफ रूट्स इक्वल टू 0। पहा हा फॉर्म्युला आहे म्हणजे फॉर्म्युला म्हणून लक्षात ठेवू शकता तुम्ही, x² - सम ऑफ रूट्स इंटू x प्लस प्रोडक्ट ऑफ रूट्स इक्वल टू 0। पहा x²
हे मायनस सम ऑफ रूट्स अल्फा प्लस बीटा घेतलेला आहे आपण, अल्फा प्लस बीटा आणि इंटू एक्स प्लस प्रोडक्ट ऑफ रूट्स म्हणजे अल्फा इंटू बीटा घेतलेला आहे आपण आणि इक्वल टू 0. व्हॅल्यू पुट करू. देअर फोर एक्स स्क्वेअर मायनस ॲडिशन किती दिली आपल्याला -7. येथे एक मायनस आहे आणि या ब्रॅकेटसाठी -7 आहे इंटू एक्स आणि प्लस अल्फा इंटू बीटा व्हॅल्यू किती आहे 5 आहे, बरोबर आहे, इक्वल टू 0. म्हणजे इक्वेशन कसं तयार होईल. देअर फोर एक्स स्क्वेअर हे मायनस मायनस प्लस होईल, हे 7 इंटू एक्स 7x आणि प्लस 5 इक्वल टू 0. म्हणजे याप्रमाणे आपलं क्वाड्रॅटिक इक्वेशन तयार होईल. एक्स स्क्वेअर प्लस 7x प्लस 5. येथे काय लिहिणार आपण, हे सर्व कॅल्क्युलेशन रफमध्ये करायचं आहे, फक्त आपल्याला इथे इक्वेशन लिहायचं आहे. एक्स स्क्वेअर प्लस 7x आणि प्लस 5 इक्वल टू 0. ही दुसरी ॲक्टिव्हिटी. आता पुढची तिसरी ॲक्टिव्हिटी पाहू आपण. तिसरी ॲक्टिव्हिटी, अल्फा अँड बीटा आर रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन. हे क्वाड्रॅटिक इक्वेशन दिलेलं आहे आपल्याला. अल्फा आणि बीटा दोन रूट आहेत, एक अल्फा आहे आणि दुसरं रूट बीटा आहे. हे दोन रूट आहेत या क्वाड्रॅटिक इक्वेशनचे. तर आपल्याला अल्फा प्लस बीटा म्हणजे ह्या दोन रूटची सम किती असेल ते लिहायचं आहे आणि अल्फा इंटू बीटा त्या दोन रूट्सचा मल्टिप्लिकेशन प्रोडक्ट किती असेल तो लिहायचा आहे. अल्फा प्लस बीटा दोन रूट्सची ॲडिशन घ्यायची असेल तर आपल्याला फॉर्म्युला आहे -b/a आणि प्रोडक्ट घ्यायचा असेल त्या दोन रूटचा प्रोडक्ट घ्यायचा असेल तर फॉर्म्युला आहे c/a. -b येथे बीची व्हॅल्यू किती आहे, ही एची व्हॅल्यू आहे, बरोबर आहे, ही बीची आहे आणि ही सीची व्हॅल्यू आहे. एची व्हॅल्यू 2 आहे, बीची व्हॅल्यू -4 आहे, म्हणजे हा मायनस आणि बीची व्हॅल्यू -4 आहे अपॉन एची व्हॅल्यू 2 आहे. मायनस मायनस प्लस होईल आणि 4/2 4/2 म्हणजे काय 2. इथे ॲडिशन किती येईल 2 येईल आणि यांचा प्रोडक्ट म्हणजे c/a. सीची व्हॅल्यू येथे -3 आहे, बरोबर आहे, -3 आणि याची व्हॅल्यू 2 आहे म्हणजे -3/2 -3/2. हा फॉर्म्युला लक्षात ठेवा. दोन रूट्स त्यांची ॲडिशन असेल तर -b/a आणि प्रोडक्ट असेल तर c/a. हे दोन फॉर्म्युले लक्षात राहू द्या. नेक्स्ट दुसरा प्रश्न, फाइंड द व्हॅल्यूज ऑफ डिस्क्रिमिनंट. डिस्क्रिमिनंट म्हणजे काय, b² - 4ac ही व्हॅल्यू म्हणजे काय डिस्क्रिमिनंट. आणि डिस्क्रिमिनंटला आपण असा ट्रायंगल म्हणजे डेल्टाने इंडिकेट करतो. याला काय म्हणतात डेल्टा. असा ट्रायंगल काढायचा म्हणजे b² - 4ac व्हॅल्यू म्हणजे काय डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू. तर आता याची व्हॅल्यू काढायची आपल्याला. बी, ए आणि सी यांच्या व्हॅल्यू माहीत पाहिजेत, बरोबर आहे. प्रथम आपण त्या व्हॅल्यू काढून घेऊ. याचं सोल्युशन कसं लिहिणार आपण, x² + 7x - 1 = 0. हे इक्वेशन आपण कम्पेअर करू. कम्पेअर विथ ax² + bx + c = 0. जनरल फॉर्मला कम्पेअर करू तर वी गेट, आपल्याला काय मिळेल, याची व्हॅल्यू येथे काहीच नाही म्हणजे 1 आहे, a = 1, बीची व्हॅल्यू येथे 7 आहे, बरोबर आहे. एची व्हॅल्यू 1, बीची व्हॅल्यू 7, बीची व्हॅल्यू 7 आणि सीची व्हॅल्यू -1, c = -1. आपल्याला डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू काढायची, बरोबर आहे. म्हणजे डेल्टाची व्हॅल्यू काढायची. डेल्टा म्हणजे काय b² - 4ac हीच व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची. b², बीची व्हॅल्यू 7 आहे म्हणजे 7चा स्क्वेअर करणार -4, एची व्हॅल्यू 1 आहे म्हणजे इंटू 1 आणि इंटू सीची व्हॅल्यू -1. प्रत्येकामध्ये ब्रॅकेट केलेला आहे म्हणजे मल्टिप्लिकेशन आहे. हे सॉल्व करू आपण. 7चा स्क्वेअर 49 मायनस आणि हे मायनस प्लस होईल, बरोबर आहे. 4 × 1 म्हणजे 4, दोघांची ॲडिशन 53. डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू किती आली 53. नेक्स्ट येथे आपल्याला डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू काढायची आहे. दिलेलं इक्वेशन 2y² - 5y + 10 = 0.
हे इक्वेशन आपण कम्पेअर करू. कम्पेअरिंग विथ जनरल फॉर्मला कम्पेअर करू आपण. येथे वायचं व्हेरिएबल आहे बरोबर आहे, त्यामुळे आपण ax² ऐवजी ay², bx ऐवजी by लिहू आणि प्लस c = 0. या इक्वेशनला आपण कम्पेअर करू. आपल्याला काय मिळेल? वी गेट ABCच्या व्हॅल्यू मिळतील. एची व्हॅल्यू येथे किती आहे? 2 आहे बरोबर आहे. एची व्हॅल्यू 2 आहे, बीची व्हॅल्यू -5 आहे, सीची व्हॅल्यू 10 आहे. a = 2, b = 5 आणि c = +10 बरोबर आहे. आता आपल्याला काय पाहिजे? डिस्क्रिमिनंट म्हणजे काय? डेल्टाची व्हॅल्यू ती किती असते? b² - 4ac. पहा डेल्टा म्हणजे असा ट्रायंगल काढायचा, त्याला डेल्टा म्हणतो आपण, त्याला आपण डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू म्हणायचं आहे. पहा b², बीची व्हॅल्यू 5 आहे म्हणजे 5चा स्क्वेअर करणार -4 इंटू, त्यामुळे ब्रॅकेट केला आपण. एची व्हॅल्यू 2 आहे म्हणजे 10ने आपण मल्टिप्लाय करणार. 5चा स्क्वेअर 25 होईल, हे मायनस. पहा एवढा मल्टिप्लिकेशन किती होईल? म्हणजे 55, साईन येईल मायनसचं, -55. नेक्स्ट पहा इथे आपल्याला डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू काढायची म्हणजे b² - 4ac ची व्हॅल्यू काढायची आहे. दिलेलं इक्वेशन √2x² + 4x + 2√2 आहे बरोबर आहे, = 0. आता हे इक्वेशन आपण कम्पेअर करू. कम्पेअरिंग विथ जनरल फॉर्मला कम्पेअर करू. जनरल फॉर्म आपला ax² + bx + c = 0 आहे बरोबर आहे. येथे x², येथे x² आहे, येथे a आहे म्हणजे याची व्हॅल्यू किती आहे? √2. इथे लिहिणार वी गेट. आपल्याला काय मिळेल? या व्हॅल्यू मिळतील. याची व्हॅल्यू √2. येथे x आहे, येथे x आहे, येथे b आहे म्हणजे बीची व्हॅल्यू किती लिहिणार आपण? 4. b = 4. c = 2√2. आपल्याला व्हॅल्यू फाइंड आउट करायची डिस्क्रिमिनंट म्हणजे डेल्टाची. असा ट्रायंगल काढायचा आहे आणि = b² - 4ac. b², बीची व्हॅल्यू 4 आहे म्हणजे 4चा स्क्वेअर लिहिणं -4, एची व्हॅल्यू इंटू √2 आणि सीची व्हॅल्यू 2√2 आहे. पहा 4चा स्क्वेअर 16. पहा हे 4 आणि हे 2 यांचा मल्टिप्लिकेशन 8 होईल -8 आणि हे √2 आणि हे √2 म्हणजे √2चा स्क्वेअर हे तो काय येईल? फक्त 2 येईल बरोबर आहे. पहा √2 इंटू √2 असं जर असेल तर आपण काय लिहिणार? √2चा स्क्वेअर होतो, स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट कॅन्सल म्हणजे व्हॅल्यू काय मिळेल? 2 मिळेल बरोबर आहे. या 2 √2 ऐवजी आपण फक्त 2 लिहिलेला आहे. पहा हे 16 आणि हे हा मल्टिप्लिकेशन 16च होईल. 16 - 16 0 म्हणजे डिस्क्रिमिनंट डेल्टाची व्हॅल्यू आपल्याला इथे काय मिळेल? 0 मिळेल. नेक्स्ट पहा तिसरा प्रश्न. आपल्याला नेचर ऑफ रूट्स फाइंड आउट करायचं आहे. क्वाड्रॅटिक इक्वेशन दिलेलं आहे, या रूट्सचं नेचर काय असेल त्यासाठी आपल्याला डिस्क्रिमिनंट म्हणजे डेल्टाची व्हॅल्यू फाइंड आउट करायची म्हणजे b² - 4ac ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. ही 0 येते का पॉझिटिव्ह येते का निगेटिव्ह येते त्यावरून आपण काय करणार? नेचर ऑफ रूट्स ठरविणार. पहा आता आपण सॉल्व करू म्हणजे लक्षात येईल. आपल्याला b² - 4ac ची व्हॅल्यू प्रथम काढायची आहे म्हणजे ABCच्या व्हॅल्यू काढावी लागतील बरोबर आहे. दिलेलं इक्वेशन x² - 4x + 4 = 0 आहे. हे इक्वेशन आपण कम्पेअर करू. हे इक्वेशन कम्पेअरिंग विथ कशाला कम्पेअर करायचं? जनरल फॉर्मला म्हणजे ax² + bx + c = 0. हा क्वाड्रॅटिक इक्वेशनचा जनरल फॉर्म, याला आपण कम्पेअर करणार. कम्पेअर केल्यावर आपल्याला काय मिळेल? वी गेट याची व्हॅल्यू येथे काहीच नाही, येथे x²ला a आहे, येथे x²ला काहीच नाही म्हणजे 1 आहे म्हणजे याची व्हॅल्यू 1. बीची व्हॅल्यू येथे -4, फक्त 4 लिहायचा नाही, -4 लिहायचा, -4 आणि सीची व्हॅल्यू 4. आता आपल्याला काय पाहिजे? b² - 4ac व्हॅल्यू पाहिजे बरोबर आहे. डेल्टा = b² - 4ac. ही व्हॅल्यू आपण पुट करू. बीची व्हॅल्यू 4 आहे, बीची व्हॅल्यू -4 आहे, -4चा स्क्वेअर -4, याची व्हॅल्यू 1 आहे आणि सीची व्हॅल्यू 4 आहे. -4चा स्क्वेअर +16च येतो
आणि मायनस 4 इंटू 4 म्हणजे 16 होईल. सबट्रॅक्शन 0 येईल. बरोबर आहे. डिस्क्रिमिनंट म्हणजे या b² मायनस 4ac व्हॅल्यू कशी आली आपल्याला. देअरफॉर डेल्टा इक्वल टू 0. डेल्टाची व्हॅल्यू 0 असल्यामुळे आपण पाहिलेलं आहे, जर व्हॅल्यू 0 असेल तर रूट्स कसे असतात, इक्वल अँड रिअल नंबर असतात. बरोबर आहे. डेल्टाची व्हॅल्यू येथे 0 असल्यामुळे देअरफॉर रूट्स आर रिअल अँड आपण ॲक्टिव्हिटीमध्ये हे पाहिलेलं आहे, रिअल अँड इक्वल असतात. 0 जर व्हॅल्यू आली तर रूट हे इक्वल असतात आणि रिअल नंबर पण असतात, रिअल अँड इक्वल. नेक्स्ट दुसरा प्रश्न, नेचर ऑफ रूट्स फाइंड आउट करायचा आहे. या इक्वेशनवरून आपण ABCची व्हॅल्यू काढू. एची व्हॅल्यू येथे काय मिळेल, 2 मिळेल. बीची व्हॅल्यू -7. सीची व्हॅल्यू काय मिळेल, 2 मिळेल. बरोबर आहे. आपल्याला डिस्क्रिमिनंट म्हणजे b² मायनस 4ac व्हॅल्यू काय आहे ती काढू आपण. बीची व्हॅल्यू -7 आहे, -7 मायनस 4, एची व्हॅल्यू 2 म्हणजे इंटू 2 आणि इंटू सीची व्हॅल्यू 2. -7 प्लस 49 हे -4 इंटू 2 8, 8 इंटू 2 16. 49मधून 16 गेले 3 आणि 3 33 येईल. बरोबर आहे. डेल्टाची व्हॅल्यू 33 आली म्हणजे b² मायनस 4ac व्हॅल्यू किती मिळाली, 33 म्हणजे प्लस मिळाली. बरोबर आहे. 0 असेल तर आपण काय लिहिणार, 0 असेल तर रिअल अँड इक्वल लिहिणार, रिअल अँड इक्वल. हे लक्षात राहू द्या, रिअल अँड इक्वल. आपल्याला डेल्टाची व्हॅल्यू जर प्लस मिळाली, पॉझिटिव्ह व्हॅल्यू असेल तर आपण काय लिहिणार, रिअल अँड अनइक्वल. प्लस व्हॅल्यू आली की रिअल अँड अनइक्वल, आणि जर निगेटिव्ह व्हॅल्यू असेल तर आपण काय लिहिणार, नॉट रिअल. नेचर ऑफ रूट्स याप्रमाणे लिहिणार आपण. ही व्हॅल्यू कशी आहे, प्लस आहे. प्लस आहे म्हणजे काय, रिअल अँड अनइक्वल, पॉझिटिव्ह आहे. त्यामुळे दी रूट्स आर, येथे सेंटेन्स लिहिणार आपण, दी रूट्स आर रिअल अँड अनइक्वल. दी रूट्स आर रिअल अँड अनइक्वल, पॉझिटिव्ह असल्यामुळे अनइक्वल. या क्वाड्रॅटिक इक्वेशनचे 2 रूट आपल्याला कसे मिळतील, वेगवेगळे मिळतील, इक्वल मिळणार नाहीत. नेक्स्ट तिसरा प्रश्न, येथे एची व्हॅल्यू काय असेल, येथे काहीच नाही म्हणजे 1 असेल. बीची व्हॅल्यू 2 आहे. बरोबर आहे. आणि सीची व्हॅल्यू 9 आहे. आपल्याला डेल्टाची व्हॅल्यू काढायची म्हणजे काय, b² मायनस 4ac व्हॅल्यू काढायची आहे. बीची व्हॅल्यू 2 आहे म्हणजे 2चा स्क्वेअर मायनस 4, एची व्हॅल्यू 1 आहे, इंटू 1 आणि इंटू सीची व्हॅल्यू 9. 2चा स्क्वेअर 4 हे मायनस 4 इंटू 9 म्हणजे 36 म्हणजे -32. व्हॅल्यू किती मिळते, निगेटिव्ह मिळते. बरोबर आहे. डेल्टाची व्हॅल्यू आपल्याला निगेटिव्ह आलेली आहे. निगेटिव्ह आली म्हणजे काय, नॉट रिअल. येथे काय लिहिणार आपण, दी रूट्स आर नॉट रिअल. रूट्स आर नॉट रिअल. नेक्स्ट चौथा प्रश्न, फॉर्म दी क्वाड्रॅटिक इक्वेशन म्हणजे क्वाड्रॅटिक इक्वेशन तयार करा, फॉर्म तयार करा फ्रॉम रूट्स गिवन बिलो. हे 2 रूट आपल्याला दिलेले आहेत म्हणजे आपल्याला इथे 2 रूट दिलेले आहेत, त्या रूटवरून क्वाड्रॅटिक इक्वेशन तयार करायचं आहे. म्हणजे एक्सच्या 2 व्हॅल्यू दिलेल्या आहे आपल्याला, तर ते क्वाड्रॅटिक इक्वेशन कसं असेल ते फाइंड आउट करायचं आहे. सोल्युशन, याचं सोल्युशन कसं लिहिणार आपण, हे 2 रूट आहेत. बरोबर आहे. एक व्हॅल्यू आपण अल्फा म्हणून घेऊ आणि दुसरी व्हॅल्यू आपण बीटा म्हणून घेऊ. लेट अल्फा इक्वल टू 0 अँड बीटा इक्वल टू 4. हे 2 रूट घेतलेले आपण. अल्फा प्लस बीटा घेता येईल आपल्याला. अल्फा प्लस बीटा काय होईल, 0 प्लस 4 होईल. 0 प्लस 4 इक्वल टू 4. सम घेतली. आता प्रोडक्ट घेऊ आपण. अल्फा इंटू बीटा काय होईल, 0 इंटू 4. 0 इंटू 4 म्हणजे काय होईल, 0 होईल. आपल्याला दी रिक्वायर्ड, येथे लिहिणार आपण, दी रिक्वायर्ड क्वाड्रॅटिक इक्वेशन इज. क्वाड्रॅटिक इक्वेशन कसं तयार करायचं,
एक्स स्क्वेअर येथे मायनस लिहिणार आपण, येथे अल्फा प्लस बीटा इंटू एक्स आणि प्लस अल्फा इंटू बीटा, फक्त व्हॅल्यू पुट करायच्या, आपलं इक्वेशन तयार होते इक्वल टू 0. देअरफॉर इक्वेशन कसं असेल, अल्फा प्लस बीटा व्हॅल्यू किती आली 4 आली, आणि हा एक्स म्हणजे 4x प्लस अल्फा इंटू बीटा ती व्हॅल्यू किती आली 0 आली, इक्वल टू 0. बरोबर आहे. हा 0 नाही लिहिला तरी चालेल, म्हणजे एक्स स्क्वेअर मायनस 4x इक्वल टू 0. हे असेल आपलं क्वाड्रॅटिक इक्वेशन. हे जर सॉल्व केलं तर आपल्याला एक्सच्या व्हॅल्यू ह्या 2 मिळतील. बरोबर आहे. नेक्स्ट दुसरा प्रश्न, 3साठी आपण अल्फा घेऊ आणि -10साठी आपण बीटा घेऊ. हे 2 रूट आहेत अल्फा आणि बीटा, एकाची व्हॅल्यू 3 आहे, एकाची व्हॅल्यू -10 आहे. आपल्याला क्वाड्रॅटिक इक्वेशन तयार करायचं आहे. तर लेट अल्फा इक्वल टू 3 अँड बीटा इक्वल टू -10. ॲडिशन घेऊ, अल्फा प्लस बीटा 3 प्लस -10 याप्रमाणे होईल. बरोबर आहे. म्हणजे 3 - 10 होईल, म्हणजे काय होईल -7 होईल. आणि अल्फा इंटू बीटा ही व्हॅल्यू घेऊ आपण, 3 इंटू -10, 3 इंटू -10 म्हणजे काय होईल -30 होईल. बरोबर आहे. आपल्याला आता इक्वेशन तयार करायचं आहे. दी रिक्वायर्ड क्वाड्रॅटिक इक्वेशन इज, इक्वेशन कसं तयार करणार आपण, एक्स स्क्वेअर येथे मायनस अल्फा प्लस बीटा इंटू एक्स, इंटू एक्स लिहायला विसरायचं नाही, आणि प्लस अल्फा इंटू बीटा इक्वल टू 0. हे जर लक्षात असेल तरच आपल्याला प्रॉब्लेम सॉल्व करता येईल. एक्स स्क्वेअर मायनस अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू काढली आपण, -7 आली. हा मायनस आणि आपल्याला व्हॅल्यू पण -7 आहे, म्हणजे ते आपण ब्रॅकेट करणार. बरोबर आहे. आणि हा एक्स आणि प्लस अल्फा इंटू बीटा ती व्हॅल्यू -30 आहे, प्लस -30, हा प्लस आणि व्हॅल्यू आपली मायनस आहे म्हणून ब्रॅकेट आलेला आहे, इक्वल टू 0. थोडं सिम्प्लिफाय करू आपण. एक्स स्क्वेअर मायनस मायनस प्लस होईल, हे 7x आणि हे प्लस मायनस होईल 30 इक्वल टू 0. म्हणजे याप्रमाणे आपलं क्वाड्रॅटिक इक्वेशन येणार आहे. एक्स स्क्वेअर प्लस 7x -30 इक्वल टू 0. नेक्स्ट हे 2 रूट आहेत, एक अल्फा घेऊ आपण आणि दुसरं रूट बीटा घेऊ. सोल्युशन, लेट अल्फा इक्वल टू हाफ अँड बीटा इक्वल टू -हाफ. आता आपण ॲडिशन घेऊ, अल्फा प्लस बीटा ही व्हॅल्यू काय होईल, हे हाफ आणि प्लस -हाफ. बरोबर आहे. प्लस हाफ -हाफ याची ॲडिशन 0 होईल, आणि अल्फा इंटू बीटा दोघांचा मल्टिप्लिकेशन म्हणजे हाफ इंटू -हाफ, 1 इंटू -1 म्हणजे -1, आणि 2 इंटू 2 म्हणजे 4 होईल, -1/4. आपल्याला आता क्वाड्रॅटिक इक्वेशन तयार करायचं आहे. येथे लिहिणार आपण दी रिक्वायर्ड क्वाड्रॅटिक इक्वेशन इज, इक्वेशन कसं होईल, एक्स स्क्वेअर मायनस येथे अल्फा प्लस बीटा इंटू एक्स आणि प्लस अल्फा इंटू बीटा इक्वल टू 0. फक्त व्हॅल्यू पुट करायच्यात. एक्स स्क्वेअर अल्फा प्लस बीटा व्हॅल्यू आली आपली 0 आली. बरोबर आहे. 0 आणि हा एक्स आणि ही प्लस अल्फा इंटू बीटा ती व्हॅल्यू -1/4 आली, म्हणजे -1/4 इक्वल टू 0. एक्स स्क्वेअर हे 0ने मल्टिप्लाय केलं एक्सला तर 0 होईल. बरोबर आहे. लिहिण्याची गरज नाही. आणि हा -1/4 इक्वल टू 0. याप्रमाणे आपलं इक्वेशन येणार आहे. नेक्स्ट हे 2 रूट आहेत. समजा हे रूट अल्फा आहे आणि हे रूट बीटा आहे. तर आपल्याला क्वाड्रॅटिक इक्वेशन तयार करायचं आहे. येथे लिहिणार आपण लेट पहिलं रूट अल्फा इक्वल टू 2 मायनस √5 अँड बीटा इक्वल टू 2 प्लस √5. प्रथम आपण ॲडिशन घेणार. अल्फा प्लस बीटा म्हणजे 2 मायनस √5. अल्फाची व्हॅल्यू
प्लस ही बीटाची व्हॅल्यू 2 प्लस √5. बरोबर आहे. ही व्हॅल्यू आणि ही व्हॅल्यू दोघांची ॲडिशन घेतली आपण. हे सॉल्व करू आपण. काय होईल, हे -√5 आहेत आणि हे +√5 आहेत, कॅन्सल होईल. म्हणजे 2 आणि 2 यांची ॲडिशन 4. आता अल्फा इंटू बीटा ही व्हॅल्यू काढू आपण. म्हणजे 2 - √5 ही अल्फाची व्हॅल्यू आणि गुणाकार घ्यायचा आपल्याला 2 + √5. दोन ब्रॅकेट आहेत, टर्म सेम आहेत, फक्त साईन अपोजिट आहेत. बरोबर आहे. म्हणजे a - b आणि a + b या फॉर्ममध्ये आहे. तर आपण कसं लिहू शकतो, a² - b² हा फॉर्म्युला माहिती आहे आपल्याला. एका ब्रॅकेटमध्ये a - b असेल आणि दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये a + b असेल, तर आपण याला काय लिहू शकतो, a² - b². बरोबर आहे. म्हणजे येथे काय आहे, हे दोन टर्म सारखे आहेत, ह्या दोन टर्म सारखे आहेत, येथे मायनस येथे प्लस आहे फक्त, आणि ब्रॅकेटचा मल्टिप्लिकेशन आहे. म्हणजे आपण असं लिहू शकतो a² - b². म्हणजे काय, 2² - √5². 2² मायनस हे √5 आणि त्याचाही स्क्वेअर. बरोबर आहे. हे सॉल्व करू आपण. 2चा स्क्वेअर 4 होईल. स्क्वेअर आहे, एखाद्या नंबरचं स्क्वेअर रूट असेल आणि पुन्हा स्क्वेअर असेल, म्हणजे स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट कॅन्सल होईल. फक्त व्हॅल्यू काय मिळेल, 5 -5 म्हणजे -5 + 4 म्हणजे -1. बरोबर आहे. ॲडिशन किती आली, 4 आली आणि प्रोडक्ट किती आला, -1 आलेला आहे. आता लिहिणार आपण द रिक्वायर्ड क्वाड्रॅटिक इक्वेशन इज x² - अल्फा प्लस बीटा इंटू एक्स आणि प्लस अल्फा इंटू बीटा. हा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा. x² ही व्हॅल्यू काढली आपण अल्फा प्लस बीटाची, किती आली, 4 आली. म्हणजे 4 आणि हा x प्लस अल्फा इंटू बीटा ही व्हॅल्यू किती आली, -1 आली. म्हणजे -1 म्हणजे प्लस मायनस येथे -1 = 0. प्लस आणि मायनस म्हणजे -1च होईल. बरोबर आहे. एक स्टेप वाढवायची गरज नाही, इथेच आपण लिहू -1 = 0. बरोबर आहे. याप्रमाणे आपलं क्वाड्रॅटिक इक्वेशन येणार आहे, जर हे दोन रूट असतील तर. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 5, सम ऑफ रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन. क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे, सम ऑफ रूट्स, सम म्हणजे ॲडिशन, रूट्स समजा अल्फा एक रूट आहे आणि दुसरं रूट बीटा आहे, यांची सम ऑफ रूट्स ऑफ अ क्वाड्रॅटिक इक्वेशन इज डबल देअर प्रोडक्ट, म्हणजे त्या रूट्सचा प्रोडक्ट म्हणजे अल्फा इंटू बीटा. ही कंडिशन आपल्याला दिलेली आहे. तर या इक्वेशनमधील ह्या केची व्हॅल्यू काय असेल ती आपल्याला फाइंड आउट करायची आहे. अल्फा प्लस बीटा आपण पाहिलेला आहे, म्हणजे -b/a. बरोबर आहे. आणि 2 टाइम्स अल्फा इंटू बीटा म्हणजे काय, c/a. हे इक्वेशन सॉल्व करू आपण. हे a कॅन्सल होईल. बरोबर आहे. म्हणजे -b = 2c. बरोबर आहे. बीची व्हॅल्यू येथे काय असेल, 4k असेल आणि cची व्हॅल्यू काय असेल, k+3 असेल. त्यावरून आपल्याला केची व्हॅल्यू फाइंड आउट करता येईल. सोडूया. सोल्युशन दिलेलं इक्वेशन x² - 4kx + k+3 = 0. हे इक्वेशन आपण कम्पेअर करू. कम्पेअरिंग विथ जनरल फॉर्मला कम्पेअर करू. ax² + bx + c = 0. वी गेट, आपल्याला काय मिळेल, ए बी सीच्या व्हॅल्यू मिळतील. ए म्हणजे काय, 1. बरोबर आहे. बी म्हणजे काय येईल, हा के कॉन्स्टंट आहे म्हणजे 4k -4k. बीची व्हॅल्यू -4k आणि सीची व्हॅल्यू काय मिळेल, k+3. हा एवढा सी होईल. बरोबर आहे. म्हणजे k+3. लेट अल्फा अँड बीटा बी दी रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन. बरोबर आहे. म्हणजे अल्फा प्लस बीटा ही व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे, -b/a असते. बरोबर आहे. आणि अल्फा इंटू बीटा प्रोडक्ट किती असतो, c/a असतो.
आपल्याला कंडिशन काय दिली येथे लिहिणार आपण, बाय गिवन कंडिशन आपल्याला केची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. कंडिशन काय दिली, सम ऑफ रूट्स, सम म्हणजे ही सम, रूट्सची सम बरोबर आहे, म्हणजे अल्फा प्लस बीटा इक्वल आहे डबल, डबल म्हणजे 2 आणि प्रोडक्ट अल्फा इंटू बीटा. अल्फा प्लस बीटा म्हणजे काय, मायनस बी अपॉन ए, येथे लिहिणार आपण मायनस बी अपॉन ए इक्वल टू 2 टाइम्स अल्फा इंटू बीटा म्हणजे सी अपॉन ए. दोन्ही साईडला छेदामध्ये ए असल्यामुळे कॅन्सल होईल बरोबर आहे, हा ए कॅन्सल होईल आणि हा ए कॅन्सल होईल, म्हणजे आपल्याला काय मिळेल पहा, देअरफॉर हे मायनस बी इक्वल टू 2c, हा ए कॅन्सल झाला, हा ए कॅन्सल झाला बरोबर आहे. आता व्हॅल्यू पुट करू, बीची व्हॅल्यू काय आहे -4k आहे बरोबर आहे, हा मायनस आणि बीची व्हॅल्यू -4k इक्वल टू 2 आणि सीची व्हॅल्यू k+3 आहे, इथे इंटू आहे k+3 बरोबर आहे, सीची व्हॅल्यू k+3. पहा मायनस मायनस प्लस होईल म्हणजे 4k इक्वल टू 2ने मल्टिप्लाय करू 2k प्लस 2 × 3 6 होईल बरोबर आहे. आपल्याला केची व्हॅल्यू काढायची, 2k या साईडला आणू म्हणजे 4k मायनस 2k, तर या साईडला फक्त 6 राहतील बरोबर आहे. 4k मायनस 2k म्हणजे 2k होईल, दोघांची सबट्रॅक्शन इक्वल टू 6. यावरून केची व्हॅल्यू काय मिळेल आपल्याला 6 अपॉन हे 2, देअरफॉर k इक्वल टू 3. 6ला 2ने डिवाइड केलं आन्सर 3 मिळेल आपल्याला, म्हणजे केची व्हॅल्यू किती आली 3 आली. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 6, येथे आपल्याला क्वाड्रॅटिक इक्वेशन हे दिलेलं आहे, तर याचे 2 रूट्स अल्फा आणि बीटा दिलेले आहेत, तर आपल्याला या व्हॅल्यू फाइंड आउट करायच्या आहेत, म्हणजे अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर व्हॅल्यू काय असेल आणि अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूब व्हॅल्यू काय असेल ती व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची आहे. पहा सोल्युशन खूप सोपा प्रश्न आहे. क्वाड्रॅटिक इक्वेशन दिलेलं आहे y² मायनस 2y मायनस 7 इक्वल टू 0. जर हे इक्वेशन आपण जनरल फॉर्मला कम्पेअर केलं तर काय मिळेल, हेअर एची व्हॅल्यू काय मिळेल, येथे येथे काहीच नाही म्हणजे 1 आहे, बीची व्हॅल्यू येथे -2 आहे आणि सीची व्हॅल्यू -7 आहे बरोबर आहे. पहा ए बी सीच्या व्हॅल्यू काढल्या आपण, आपल्याला अल्फा प्लस बीटा ही व्हॅल्यू काढता येईल आपल्याला. पहा अल्फा प्लस बीटा म्हणजे काय -b अपॉन ए बरोबर आहे, म्हणजे मायनस बीची व्हॅल्यू -2 आहे आणि एची व्हॅल्यू 1 आहे, म्हणजे हे आन्सर काय होईल मायनस मायनस प्लस होईल म्हणजे 2 बरोबर आहे. 2 अपॉन 1 म्हणजे 2 आणि अल्फा इंटू बीटा ही व्हॅल्यू काय मिळेल आपल्याला c अपॉन ए बरोबर आहे, हे आपण पाहिलेलं आहे. सीची व्हॅल्यू -7 आहे आणि एची व्हॅल्यू 1 आहे, -7 अपॉन 1 म्हणजे काय -7. आपण या व्हॅल्यू काढलेल्या आहेत. अल्फा प्लस बीटा म्हणजे त्यांची ॲडिशन पण घेतलेली आहे आणि प्रोडक्ट पण घेतलेला आहे. आपल्याला व्हॅल्यू काय करायची अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर. पहा आपल्याला अल्फा प्लस बीटा याचा होल स्क्वेअर काढणं सोपं आहे बरोबर आहे, परंतु अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर ही व्हॅल्यू कशी काढता येईल आपल्याला. पहा आपण असं करू शकतो, वी नो अल्फा प्लस बीटा याचं एक्सपेन्शन घेऊ आपण, म्हणजे ब्रॅकेटचा होल स्क्वेअर असेल तर आपण काय लिहितो अल्फा स्क्वेअर प्लस 2 टाइम्स अल्फा इंटू बीटा प्लस बीटा स्क्वेअर बरोबर आहे. पहा ए प्लस बी होल स्क्वेअर म्हणजे ए स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर, याप्रमाणे अल्फा प्लस बीटा स्क्वेअर आपण असं केलेलं आहे. आपल्याला व्हॅल्यू काय पाहिजे अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर, म्हणजे अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर ह्या दोघांची व्हॅल्यू काढायची बरोबर. आपल्याला दोघांची ॲडिशन घेऊन व्हॅल्यू काढायची, म्हणजे आपण असं लिहू शकतो पहा हे अल्फा स्क्वेअर ही टर्म येथे लिहू आपण बीटा स्क्वेअर आणि ही टर्म आपण नंतर लिहू अल्फा इंटू बीटा. पहा ही व्हॅल्यू आपल्याला काढायची बरोबर आहे, अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर, म्हणजे या साईडला काय येथे ब्रॅकेटचा स्क्वेअर आहे आणि इथे काय सेपरेट स्क्वेअर आहे. पहा म्हणजे अल्फा प्लस बीटा ब्रॅकेटचा होल स्क्वेअर आपल्याला ही व्हॅल्यू पाहिजे, म्हणजे आपण काय करू
ही टर्म या साईडला पास करू. म्हणजे कसं लिहिता येईल आपल्याला, म्हणजे या साईडला काय राहील, अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर. आपल्याला जे काढायचं ते इथे आलेलं आहे, बरोबर आहे. एवढी व्हॅल्यू काढायची, म्हणजे या टर्ममधून ही मायनस करावं लागेल, बरोबर आहे. म्हणजे अल्फा प्लस बीटा याचा स्क्वेअर आणि मायनस करावं लागेल 2 टाइम्स अल्फा इंटू बीटा, बरोबर आहे. आता व्हॅल्यू पुट करू आपण. देअरफॉर अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर, अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर इक्वल टू अल्फा प्लस बीटा ही व्हॅल्यू काढलेली आहे आपण. अल्फा प्लस बीटा त्याचा फक्त ब्रॅकेटचा स्क्वेअर आहे. अल्फा प्लस बीटा ही व्हॅल्यू किती आहे, 2 आहे, म्हणजे 2चा स्क्वेअर, 2चा स्क्वेअर, बरोबर आहे. आणि मायनस 2 टाइम्स अल्फा इंटू बीटा ही पण व्हॅल्यू काढलेली आहे आपण. -7 आली अल्फा इंटू बीटा, बरोबर आहे. -7 पहा, 2चा स्क्वेअर 4, हे मायनस मायनस प्लस होईल आणि 2 इंटू 7 म्हणजे 14, दोघांची ॲडिशन 18. देअरफॉर अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर व्हॅल्यू किती आली, 18 आली. आता आपल्याला व्हॅल्यू काढायची अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूब. हे इरेज करतो मी. पहा, आता आपल्याला व्हॅल्यू काढायची अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूब, किंवा वी नो, आपल्याला हा फॉर्म्युला माहिती आहे. अल्फा प्लस बीटा क्यूब म्हणजे ब्रॅकेटचा क्यूब असेल तर आपण असं लिहू शकतो, अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूब प्लस 3 टाइम्स अल्फा इंटू बीटा, आणि ब्रॅकेटमध्ये काय लिहिणार आपण, अल्फा प्लस बीटा. हा फॉर्म्युला म्हणजे ए प्लस बी ब्रॅकेटचा क्यूब असेल तर आपण ए क्यूब प्लस बी क्यूब प्लस 3 टाइम्स ए बी आणि ब्रॅकेटमध्ये ए प्लस बी, त्याप्रमाणे आपण हे लिहिलेलं आहे, बरोबर आहे. आता आपल्याला व्हॅल्यू काय पाहिजे, अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूब, म्हणजे ही व्हॅल्यू काढायची आपल्याला, बरोबर आहे. मग या 2 टर्म राहू देऊ, या टर्ममधून ही टर्म मायनस करू. म्हणजे आपण असं लिहू शकतो, अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूब इक्वल टू काय होईल, हे अल्फा प्लस बीटा याचा क्यूब याच्यातून मायनस करावं लागेल 3 टाइम्स अल्फा इंटू बीटा आणि अल्फा प्लस बीटा, बरोबर आहे. इथे ब्रॅकेट आहे आणि अल्फा प्लस बीटा. देअरफॉर अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूब ही व्हॅल्यू काय मिळेल आपल्याला, अल्फा प्लस बीटा ही ॲडिशन काढली आपण, 2 आलेली आहे, बरोबर आहे. परंतु त्याचा क्यूब आहे म्हणजे 2चा क्यूब, आणि नंतर हे मायनस 3 टाइम्स अल्फा इंटू बीटा, अल्फा इंटू बीटा व्हॅल्यू -7 आहे, म्हणजे 3 इंटू -7 इंटू असल्यामुळे मल्टिप्लिकेशन असल्यामुळे ते ब्रॅकेट केलं आपण. आणि ब्रॅकेटमध्ये काय आहे, ए अल्फा प्लस बीटा ती व्हॅल्यू 2 आहे, म्हणजे ब्रॅकेटमध्ये पुन्हा मल्टिप्लिकेशन 2ने. वा, 2चा क्यूब म्हणजे 2 इंटू 2 इंटू 2 3 टाइम्स म्हणजे 8, बरोबर आहे. मायनस हे मायनस म्हणजे प्लस होईल. 3 इंटू 7 21 इंटू 2 म्हणजे 42, दोघांची ॲडिशन 50. देअरफॉर अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूब व्हॅल्यू किती मिळाली, 50. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 7, दी रूट्स ऑफ ईच ऑफ दी फॉलोइंग क्वाड्रॅटिक इक्वेशन. पहा, येथे आपल्याला क्वाड्रॅटिक इक्वेशन दिलेलं आहे आणि याचे रूट्स कसे आहेत, रिअल आणि इक्वल आहेत. पहा, याचे रूट्स जर रिअल आणि इक्वल असेल तर डिस्क्रिमिनंट म्हणजे डेल्टाची व्हॅल्यू किती असेल, 0 असेल. b² - 4ac ही व्हॅल्यू किती असेल, 0 असेल, कारण रिअल आणि इक्वल रूट आहेत. म्हणजे b² - 4ac ची व्हॅल्यू 0 आहे. तर आपल्याला के ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. येथे जो के आहे त्या के ची व्हॅल्यू काय असेल ती फाइंड आउट करायची. पहा सोल्युशन, त्यासाठी आपण ए बी सीची व्हॅल्यू फाइंड आउट करू. याचं सोल्युशन कसं लिहिणार आपण, दिलेलं इक्वेशन 3y² प्लस ky प्लस 12 = 0. येथे लिहिणार आपण हेअर. कम्पेअर जर केला आपण जनरल फॉर्मला तर याची व्हॅल्यू किती मिळेल, 3 मिळेल. बीची व्हॅल्यू म्हणजे कॉन्स्टंट हा के,
आणि सीची व्हॅल्यू 12. या 3 व्हॅल्यू मिळाल्या आपल्याला, बरोबर आहे. नाऊ डेल्टा म्हणजे काय, बी स्क्वेअर मायनस 4ac हा डिस्क्रिमिनंट, याची व्हॅल्यू काढून घेऊ आपण. बी स्क्वेअर म्हणजे के स्क्वेअर मायनस 4ac, 4 एची व्हॅल्यू 3 आणि सीची व्हॅल्यू 12. के स्क्वेअर मायनस हा मल्टिप्लिकेशन 4 × 3 12, 12 × 12 म्हणजे 144. आपण असं लिहू शकतो, हा स्क्वेअर आहे केचा आणि मायनस याला आपण 12चा स्क्वेअर लिहू शकतो, बरोबर आहे. 144 म्हणजे काय, 12चा स्क्वेअर. तर आता पाय ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर, ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर या फॉर्ममध्ये आहे, ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. तर आपण याला असं लिहू शकतो, एका ब्रॅकेटमध्ये ए मायनस बी आणि दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये ए प्लस बी, बरोबर आहे. तर हे कसं लिहिणार आपण, के मायनस 12 आणि के प्लस 12, बरोबर आहे. ही व्हॅल्यू कशी आली, डेल्टाची, बरोबर आहे. परंतु आपल्याला काय दिलेलं आहे, रिअल अँड इक्वल रूट आहेत, म्हणजे डेल्टाची व्हॅल्यू किती आहे, 0. इथे लिहिणार आपण, पहा, सिन्स रूट्स आर रियल अँड इक्वल, देअरफॉर डेल्टा इक्वल टू 0. कारण डेल्टाची व्हॅल्यू 0 असेल तर रूट कसे असतात, रिअल आणि इक्वल असतात. ही डेल्टाची व्हॅल्यू 0 आली म्हणजे येथे जर 0 पुट केला तर ही आपल्याला काय मिळेल, देअरफॉर याची व्हॅल्यू किती आहे, 0 आहे, म्हणजे के मायनस 12 आणि के प्लस 12 इक्वल टू काय मिळेल, 0 मिळेल, बरोबर आहे. देअरफॉर के मायनस 12 इक्वल टू 0 असेल, ऑर के प्लस 12 इक्वल टू 0 असेल, बरोबर आहे. यावरून केची व्हॅल्यू काय मिळेल, प्लस 12 किंवा के इक्वल टू मायनस 12. या दोन व्हॅल्यू आपल्याला मिळतील, और के इक्वल टू मायनस 12. नेक्स्ट पहा, हे पण क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे, कारण आपण जर हा मल्टिप्लिकेशन केला तर येथे एक्स स्क्वेअर होईल, बरोबर आहे. दिलेले इक्वेशन के एक्स मायनस 2 प्लस 6 इक्वल टू 0 आहे. म्हणजेच का, हे इक्वेशन कसं आहे, के एक्स स्क्वेअर होईल, बरोबर आहे. के इंटू एक्स स्क्वेअर मायनस 2kx होईल, 2kx आणि प्लस 6 इक्वल टू 0. हेच इक्वेशन आपण या फॉर्ममध्ये लिहिलेलं आहे, बरोबर आहे, सिम्प्लिफाय करून. आता ए बी सीच्या व्हॅल्यू काढू आपण. हेअर एची व्हॅल्यू काय असेल, के असेल, बीची व्हॅल्यू मायनस 2k आणि सीची व्हॅल्यू 6. आता आपण डेल्टाची व्हॅल्यू बी स्क्वेअर मायनस 4ac ही व्हॅल्यू किती आहे, 0 आहे, कारण रिअल आणि इक्वल रूट आहेत, बरोबर आहे. म्हणजे आपण असं लिहू शकतो, बी स्क्वेअर म्हणजे काय, मायनस 2k आणि याचा आहे स्क्वेअर मायनस 4 याची व्हॅल्यू के आहे आणि सीची व्हॅल्यू 6 आहे, यांचा मल्टिप्लिकेशन. पहा, 2चा स्क्वेअर 4 होईल आणि के स्क्वेअर आणि मायनस हे 24 होतील आणि हे के, बरोबर आहे. पहा, इथे आपण काय करू शकतो, 4 कॉमन काढू शकतो आणि के कॉमन काढू शकतो. म्हणजे 4k कॉमन काढला तर येथे काय होईल, के राहील आणि येथे 6 राहील, बरोबर आहे. 4k आपण येथे कॉमन काढला. पहा, देअरफॉर ही व्हॅल्यू आपल्याला डेल्टाची मिळाली, बरोबर आहे. इथे परंतु डेल्टाची व्हॅल्यू 0 आहे, कारण रिअल आणि इक्वल रूट आहेत. सिन्स रूट्स आर रिअल अँड इक्वल, देअरफॉर डेल्टा इक्वल टू 0. परंतु डेल्टा म्हणजे काय, ही व्हॅल्यू आहे, म्हणजेच आपण असं लिहू शकतो, ही व्हॅल्यू इक्वल टू 0 म्हणजे 4k आणि के मायनस 6 इक्वल टू 0 असं लिहिता येईल, बरोबर आहे. आपण काय करू, हा 4 या साईडला पास करू, म्हणजे काय होईल, या साईडला के राहील आणि के मायनस 6 इक्वल टू 0 राहील, बरोबर आहे. म्हणजे हा जर एक ब्रॅकेट असेल तर आपण असं लिहू शकतो,
के इक्वल टू 0, 2 ब्रॅकेट आहेत, मल्टिप्लिकेशन आहे म्हणजे याची व्हॅल्यू 0 असेल किंवा के मायनस 6 याची व्हॅल्यू 0 असेल. बरोबर आहे. देअरफोर के इक्वल टू काय होईल, हा -6 या साईडला गेला +6 होईल. पहा आपल्याला केची व्हॅल्यू 0 नसेल, कारण इफ के इक्वल टू 0 देन क्वाड्रॅटिक कोइफिशियंट, पहा असं लिहायचं आहे आपल्याला इथे, क्वाड्रॅटिक कोइफिशियंट बिकम्स 0. पहा समजून सांगतो काय आहे ते, बिकम्स 0. पहा केची व्हॅल्यू जर 0 घेतली आपण, समजा हे इक्वेशन आपण या फॉर्ममध्ये लिहिलेलं आहे, बरोबर आहे, हेच इक्वेशन आहे, या फॉर्ममध्ये लिहिलेलं आहे आपण. पहा जर केची व्हॅल्यू आपण 0 पुट केली येथे, तर हे काय होईल, केची व्हॅल्यू 0 पुट केल्यामुळे ही टर्म कॅन्सल होईल. बरोबर आहे, म्हणजे एक्सचा स्क्वेअर राहणार नाही, म्हणजे हे क्वाड्रॅटिक इक्वेशनच राहणार नाही. बरोबर आहे. त्यामुळे के इक्वल टू 0 देन क्वाड्रॅटिक कोइफिशियंट बिकम 0, म्हणजे ही व्हॅल्यू 0 होऊन जाईल. एक्सचा स्क्वेअर ही टर्म 0 होईल, म्हणजे येथे हे क्वाड्रॅटिक इक्वेशन होणार नाही. त्यामुळे ही व्हॅल्यू आपल्याला घेता येणार नाही, के इक्वल टू 0. म्हणजे आपली व्हॅल्यू कोणती असेल, के इक्वल टू 6. म्हणजे या इक्वेशनसाठी केची व्हॅल्यू आपण किती घेणार, 6 घेणार. के नॉट इक्वल टू 0. समजलं मित्रांनो, धन्यवाद. पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.